नागपूर हिंसाचार प्रकरण आणि या प्रकरणी 6 लोकांसह फहीम खानसह 6 लोकांना देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। 6 लोकांवर फहीम खानसह 6 लोकांवर देशद्रोहाचा गुन्हा हा दाखल करण्यात आलेला आहे। 50हून अधिक आरोपी आहेत। यामध्ये काहींचे अकाउंट ही आता बंद करण्याचा म्हणून पावलं उचलण्यास सुरुवात करण्यात आलेली आहे। आंदोलनाचा व्हिडिओ रेकॉर्ड करून अफवा पसरली गेली। खरं तर आंदोलनाच्या व्हिडिओवर छेडछाड करण्यात आली असं देखील या ठिकाणी आता सांगण्यात येत आहे। राड्यातले सगळे आरोपी हे नागपूरमधले नाहीत अशी देखील माहिती ही देण्यात आलेली आहे। सोशल मीडिया अकाउंट ब्लॉक करणं सध्या सुरू आहे। 50 पैकी 24 आरोपी हे बाहेरचं असल्याचं देखील आता कळतंय। या सगळ्या प्रकरणी तपासाला आता वेग आलेला आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।